आणि आता मात्र त्याच खेळपट्टीवरती नाणेफेकी होणार आहे। त्या अगोदर चला आपण एक घोषणा देऊया। छत्रपती शिवाजी महाराज की, बजरंग बली की, गावदेवी माते की, गणपती बाप्पा, साई बाबा की, जय श्रीराम। चला दोन्ही संघाचे संघनायक सारांश शेंटर पाजेश अँड नंदा 11 फक्त कॅप्टन पुढे या। केपीएल खांडवल प्रीमियर लीग 2025 मधील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिला नंतर टाका नंतर नाणं हा उडवण्याचा मान आर्थिक आपण पाहू शकाल। ज्या विद्यमान प्रथम नागरिक जे आहेत सरपंच आहेत मी चंद्रभागा किशोर पाटील आणि त्यांच्या सोबतीला विद्यमान सदस्य सुद्धा आहेत। अशा पाटील मॅडम आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या, कारण हा मान आपण महिलांना देणार आहोत। कारण आपण जर पाहिलं तर आता महिला सुद्धा पाठीमागे राहिलेल्या नाहीयेत, तर एका पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी होण्यासाठी महिलेचा हात असा गरजेचा आहे। आणि हे पहा मैत्रीपूर्ण लढत दोघेही संघनायक खेळपट्टीला नतमस्तक होत आहेत आणि जरूर एक वेगळ्या अनुषंगाने एक वेगळं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला लागणार आहे। विवेक पाटील कॉइन द्या। विवेक पाटील आपल्याकडे कॉइन आहे। आणि पहिला सामना पहा, एका बाजूला काका आहेत तर दुसऱ्या बाजूला पुतणी आहेत। नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे। अर्थात या ठिकाणी नंदा 11 या संघाने अर्थात आणि संघाच्या संघनायकांना निर्णय त्वरित आमच्याकडे पोहोचवायचा आहे। चला प्रथमतः या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि पहा टाळ्यांचा गजर होतोय। गोलंदाजी करण्याचा निर्णय विसोके प्रत्येकी 4-4 षटकांचे सामने आहेत। कुठलाही स्पिरिट चेंडूवरती तुम्ही जर षटकार मारला तर फलंदाज बाद असेल, कारण अंडरमचा नियम आहे। जर तुम्ही स्पिरिटवर षटकार मारला तर फलंदाज बाद असेल। खेळपट्टीच्या अगदी जर एखाद्या गोलंदाजाने जर बाहेर लँडिंग केला तर तो सुद्धा मात्र चेंडू निवडते। आणि या ठिकाणी पहा आतिषबाजी फटाक्याची अतिशय सुंदर दृश्य जो आपण दृश्य पाहतोय। केपीएल सीझन 2 खांडवल प्रीमियर लीग 2025 मधील उद्घाटन सामना थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर पेश होणार आहे। चला मैदान खाली करायचं आपण लगेचच आपण सामन्याला सुरुवात करतोय। या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत कारण आपण
विचार करतो या ठिकाणी पहिल्याच सामन्याची नाणेफेक इथे आपण संपन्न केलेली आहे. सारांश एंटरप्राइजेस अँड नंदा इलेव्हन. परंतु एक महत्त्वाची सूचना आहे पहा, प्रत्येक संघाच्या संघ मालकाला आणि संघ नायकाला आमच्या कॉमेडी बॉक्स समोर एक लाईन दिली आहे. त्या लाईनमधूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. जर कुठल्या संघाने जर त्या लाईनमधून एंट्री केली नाही तर मात्र त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खाली उतर ना मला या घ्यायला लागेल. आरामात आरामात बोलू नको. आपला का त्याला देतो एक वरा. चला, सर्व उपस्थित पाहुण्यांना मी विनंती करतो की सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि विद्यमान पोलीसमध्ये प्रकाशजी पाटील आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. येताना लेफ्ट वाटत जाताना व्हायचं. मयूर पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला, मैदान खाली करून घ्या प्लीज. मैदान खाली करून घ्या. चला, आजच्या रात्रीतील दुसरा सामना जय हनुमान ब विपक्ष जिनत 11 असा असणार आहे. तर दोन्ही संघात सुद्धा पूर्णपणे रेडी राहा. तिसरा सामना असेल आयन्स 11 विपक्ष एनके स्पोर्ट. परंतु विनंती करतोय पहा की आपण सामन्याला सुरुवात करतोय. सर्वांना मी विनंती करतो की मैदानाच्या अगदी पलीकडे जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणी थांबणार नाहीये. चला, फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतो की एका लाईनीमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. कारण दोन्ही आमचे ऑफिशियल पंच आता रेडी झालेले आहेत. पंच मनोज पाटील आणि पंच विकी मोगरे यांची सेवा आपल्याला 2 रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी लाभणार आहे. त्यांचा करूया विशेष आभार. पहा, अजूनही काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्लीज, ऑरेंज जर्सी, ऑरेंज जर्सी. आणि व्यासपीठासमोर आणि कॉम्बॉक्स समोर गर्दी करू नका. एक नम्रतेची विनंती, कारण भरपूर जागा आहे. आपल्याला चौथर मैदानाच्या भोवती पाहिजे जागा खूप आहे. आणि जी आपली सीमारेषा वाईट पडतात त्याला सुद्धा कोणी पकडू नका प्लीज, कारण तीच आपली बाउंड्री आहे, सीमारेषा आहे. चला, लेट्स प्ले. एकदा टाळ्यांच्या केंद्रात सुद्धा बघतो. APL हँडबॉल प्रीमियर लीग 2025 आणि या सीझन 2 मधील पहिला सामना तुमच्या भेटीस येणार आहे. सारांश एंटरप्राइजेस विपक्ष नंदा 11. Saransh Enterprises won the toss and elected to field first against Hondu 11. चला, आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे. त्यासाठी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी सहकार्य करा. वेळी संदर्भात प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू खेळतील आणि तुमचा जो 12वा प्रतिनिधी आहे तो आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कंपल्सरी असं गरजेचं आहे. कारण प्रत्येक संघामध्ये आपण 12 खेळाडूची निवड केलेली आहे ऑप्शन सेरेमनीमध्ये. परंतु चालू सामन्यामध्ये 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील आणि 1 खेळाडू आमच्या सुटल्या कॉम बॉक्समध्ये असेल. आणि पहा मित्रांनो, आपण एसटाच्या पाठीमागे पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. ऑफ साईडला सुद्धा पाहू शकाल त्रिकोणी झेंडा आहे आणि ऑन साईडला सुद्धा पाहू शकाल त्रिकोणी झेंडा आहे. जर झेंड्याच्या अलीकडे चेंडू गेला तर मात्र डिक्लेअर झोन असेल. आय थिंक एक धाव आणि झेंड्याच्या पलीकडून चेंडू गेला तर मात्र चौकार
असेल आणि डिक्लेअरच्या झोनमध्ये डायरेक्ट तुम्ही पडला तर फलंदाज बाद नसणार आहे. अजून एक महत्वाची सूचना आहे पहा. सर्वांना एक विनंती करतो, जर सामना सुरू असताना जर एखाद्या नियमामध्ये किंवा एखाद्या डिसिजनमध्ये जर कुठला अडथळा निर्माण झाला तर त्या सामन्यातील जे दोन संघातील जे दोन संघनायक आहेत त्यांनाच परवानगी आहे की तुम्ही आयोजक कमिटीशी संवाद साधू शकता. इतर कुठलाही खेळाडू जर संवाद साधण्यासाठी जर समोर आला तर डायरेक्टली 5 धावांची पेनल्टी असेल. कारण शिस्तबद्धता या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय की सीझन 2 जर आपल्याला सक्सेसफुल करायचं असेल तर सर्व खांडवल गावातील जे प्रतिनिधी आहेत, जे खेळाडू आहेत, जे संघ मालक आहेत, जे संघनायक आहेत, सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे दोंडू 11 संघ. कारण आपल्याला आज रात्रीचा विचार केला सारांश इंटरप्राइजेस विपक्ष नंदा 11 अशी लढत. दुसरा सामना जय हनुमान बी विपक्ष जिनल 11. तिसरा सामना आजच्या रजनीतील अयांश 11 विपक्ष एनके स्पोर्ट. चौथा सामना नायरा 11 विपक्ष जय हनुमान ए. 5वा सामना सारांश इंटरप्राइजेस विरुद्ध दृष्टी 11. त्याच्यानंतर जय हनुमान ब संघ फाईट करेल धोंडू स्पोर्ट संघाच्या विरोधात. नंदा 11 फाईट करेल अयांश 11 संघाच्या विरोधात. जिनल 11 संघ फाईट करेल नायरा 11 संघाच्या विरोधात. 9व्या सामन्यामध्ये एनके स्पोर्ट खांडवल संघ फाईट करेल दृष्टी 11 संघाच्या विरोधात. जांभूळपाडा गावातील विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय सुरेशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे खांडवल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. चला सलामीची जोडी प्लीज पाठवायची आहे. चला नंदा 11 संघ आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो, कारण आज आपल्याला एकूण 12 सामने कव्हर करायचे आहेत. खांडवल गाव आणि जांभूळपाड गाव पाहिलं तर अगदी मैत्रीचे संबंध या दोन्ही गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्याच प्रेमाखातीर जांभूळपाडा गावचे पोलीस पाटील सुरेशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचं पूर्वी आपण ग्रामस्थ मंडळ खांडवलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. नंदा 11 संघाच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला आहे विनायक, नॉन स्ट्रायकिंगला आहे आणि षटकाला सुरुवात करतोय योगेश्वर. चला दोन्ही संघाच्या खेळाडूंना चेअरअप करायचं आहे, कारण दोन्ही संघातील जे खेळाडू ते आपल्याच गावातील आहेत आणि कुठलाही संघ जिंकू द्या मित्रांनो, त्यांचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करा. टाळ्यांचा गजरा सुद्धा. लेट्स प्ले गेम ऑन. APL Annual Premier League 2025 पर मॅच 4 ओव्हर्स. कुठलाही पॉवर प्ले नाहीये, तुम्हाला पॉवरफुल शॉट केल्याच्या परंतु जमिनीच्या साह्यानं. पहिला चेंडू योगेश्वर हाताळण्यासाठी सज्ज झालाय. राऊंड द विकेट मारा करतो विनायक. साकिब गेंडला सुरुवात चांगली करावी लागेल. पहिला चेंडू डाबा स्टिकच्या अगदी बाहेरून चाललाय. पंचांच्या दुड्याचा मात्र व्हाईटच्या स्वरूपात या ठिकाणी पाहू शकाल. नंदा 11 संघाची या ठिकाणी श्रीकृष्ण झालेली आहे. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, तुमचा वेग जास्त होता त्यामुळे मात्र नियंत्रण गमावलं गोलंदाज योगेश्वरनं. पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना नंदा 11 संघाला पहिली विकेट योगेश्वर पाटीलच्या खात्यामध्ये. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं या ठिकाणी, कारण सुरुवात योगेश्वरला पाहिली तर या ठिकाणी स्पेन चेंडूने केली होती, परंतु त्याच्यानंतर कमबॅक चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला. आपण जर विचार केला या ठिकाणी तर
लेवल संघाचा इंटरपाजेस संघाचा विचार केला तर त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत मनीष रमेश पाटील आणि त्या संघाच्या खेळाडूंना एक विनंती आहे जरूर इथे मात्र त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. जर एखादा गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली किंवा 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यांच्यासाठी तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. हो जबरदस्त चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी चेंडू बाहेरच्या दिशेनं मात्र झपकन गेला आणि अखेर डॉट चेंडूने मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता पार लागली. पुन्हा मात्र 30 जणू काय आपण मागील चेंडूचा रिप्ले पाहतो की काय पद्धत असं नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू माझ्या सुट्टीला गुण